श्री विष्णूंनी सांगितले आहे की मार्ग निघेल. मला विश्वास आहे त्यावर. नारायण नारायण, त्यांनी सांगितले आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मार्ग असणार. परंतु त्यातून आता मला असे वाटते आहे की मी देवांची एकदा भेट घेऊन येतो. म्हणजे काय घडले आहे, काय घडते आहे हे जरा पाहून येतो आणि काय परिस्थिती आहे ती तुम्हाला येऊन सांगतो. हा, हे उत्तम आहे. पण मुनिवर. नाही देवी, आता मला तुम्ही थांबवू नका. आता मला खाली जाणे अत्यंत महत्त्वाचे वाटू लागले आहे. हो हो मुनिवर, तुमचं अगदी योग्यच आहे. देवी, आता येतो. आज्ञा असावी. अगदी थोडक्यात सुटका झाली या प्रसंगातून. नाहीतर माझ्यावर माझ्या आराध्यांनी कोणते दायित्व टाकले आहे हे मला त्यांना सांगावं लागलं असतं. नारायण नारायण. हे मात्र चांगलं झालं. आता मुनिवर ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. हो, पण मला असं वाटतं की त्यांच्या मनात वेगळं काहीतरी सुरू आहे. ते वेगळ्या कोणत्या तरी कारणासाठी गडावर आले असणार. कोणत्या, कोणास ठाऊक. बानू, हे माझे अत्यंत प्रिय असे ठिकाण आहे. मला बी आवडलं आहे. चंद्र हाय आणि चांदण्या यांचा उजाड आहे आणि दुसरं कोणी नाही, पर संग तुम्ही हायसा. अजून काय हो मला. बानू, मला तुझी इच्छा कळत होती आणि म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे. तेव्हा ह्या येळाची लय आस लावली होती बघा मी, आणि तुम्ही तर माझी इच्छाच पुरी केली जी. बानू, मला ठाऊक आहे की तू राना वनामध्ये वाढली आहेस. तिथेच तुला आनंद मिळणार हे स्वाभाविक आहे. बानू, तू खऱ्या अर्थाने वनकन्या आहेस. काहीतरीच देवा. बानू, फार दिवसानंतर तू अशी लाजून हसली आहेस. बानू, माझ्याकडे बघ तरी. यांच्याशिवाय जगण्याचे त्राण नाही माझ्यात. हे कसले प्रेम आहे हे मला कळत नाही देवी. हे असं का होतं आहे ह्याचंही एक कारण आहे, परंतु ते सांगण्याची अनुमती मला नाही. पण ते मला कधी कळेल हे मला ठाऊक नाही. कळेल. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला असेल. पण देवी, हे नक्की येतील ना? हो, का नाही. परंतु ह्यांनी सांगितल्यावरच जा, त्याआधी नाही. हो, मी ध्यानात ठेवेन. पण तो क्षण लवकर यावा एवढंच. येईल. आता फार अवधी नाही. नारद मुनींची काही वार्ता कळाली का? नाही अक्का. काय वार्ता घेऊन येणार आहेत नारद मुनी कुणास ठाऊक. मायानंदा, मी याआधी आपल्याला सांगितलं होतं की माणसाच्या मनात नको ते भरवून देऊ नका. मी काही तिच्या मनात नसतं भरवलेलं नाही. माझी काळजी उगीच नाही. पण म्हणून आपण आपल्या मर्यादा विसरता कामा नये हे ध्यानात ठेवा. आणि माधवी, तुला सांगतोय ते देखील ध्यानात ठेव. इकडचं तिकडे करत जाऊ नकोस. देवी मला जेवढं विचारतात तेवढंच मी त्यांना सांगते. आणि या बाबतीत म्हाळसाला प्रश्न पडणारच. त्यामागची कारणं काही असली तरी एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते श्री खंडेराय आहेत. आणि श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव. त्यांच्या कृतीबद्दल बोलण्याची आपली योग्यता देखील नाही. पण त्यांच्या या अशा वागण्यामुळे माझी लेक मात्र अस्वस्थ आहे हे मी विसरू शकत नाही. ते जोवर गडावर येत नाही तोवर म्हाळसाला स्वस्थता लाभणार नाही हेच सत्य आहे.
मला सोडून त्या बानूकडे गेलात. तिला दिलेल्या वचनासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं. तुम्ही मला कधी अंतर देणार नाहीत असं म्हणाला होता, ते तुम्ही विसरलात का? कधी कधी मला असं वाटतं की जर तुम्ही माझ्या बरोबर नसाल तर या साऱ्याला काय अर्थ आहे. या साऱ्यापासून दूर जावं असं वाटतं मला. आता काय करायचं आणि कसं करायचं हे मात्र विचारू नको. अहो पण महाराज, अहो म्या एकलाच आहे. तुम्ही 4 गोष्टी सांगितल्या ना तर म्या काहीतरी करत बघा. बघ हा, नाहीतर मी सांगायचो आणि मग नंतर तू सांगायचास की महाराजांनी सांगितलं म्हणून मी असं असं केलं. माझं नाव कुठे येता कामा नये. अहो तुमचं नाव नाही घेणार म्या. बघ हा, शब्द पाय, नाहीतर पाप लागेल. अहो नाही, कोणामुळे नाही घेणार तुमचं नाव. बर सांगतो. आता गडावर यज्ञ होणार आहे. यज्ञ कसला? महायज्ञच आहे तो. सगळी प्रजा तिथे असणार आहे. देशोदेशीचे राजे असणार आहेत. हीच योग्य वेळ आहे. म्हणजे काय करायचं म्या? सांगतो धीर धर. या यज्ञात श्री खंडेरायांसोबत बानूने त्यांची धर्मपत्नी म्हणून बसायला हवं. एका अर्थाने ही राजमान्यता आहे आणि लोकमान्यता देखील. काय आलं का लक्षात? होय होय म्हणू नको केवळ. तुला आग्रह धरावा लागेल तसा. तुला विरोध होईल, परंतु तू आग्रह सोडू नको, काहीही झालं तरी. आपण तुम्ही आहात ना माझ्या संग. नारायण नारायण, तू पुढे हो, मी आहे तुझ्यासोबत. देवा, आपण क्षमा असावी देवा, माझे लक्षच गेले नाही. महाराज पाया पडते. देव सोबत आहेत तुझ्या, म्हणजे तू सुखीच असणार. मी काय तुला आशीर्वाद देणार? हे माझ्या संघ आहेत. आता मला काय बी नको. नारायण नारायण. मुनिवर, आज काय कार्य काढलं? मी काहीच नाही. मी आपल्या दर्शनासाठी इथे आलो. मुनिवर, आपण गडावर जाऊन आल्याचं कळलं. हो, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. बरं, मग काय आदेश आहे? कोणाचा? माधवाचा. काहीच नाही. आपल्या संबंधी विचारत होते. मी म्हंटल मी जाणारच आहे, मी वार्ता घेऊन येतो. मुनिवर, आपण काहीतरी माझ्यापासून लपवताय. आता आपल्यापासून काय लपून राहणार देवा? मग आपलं कार्य होणे अवघड आहे. तुम्ही सांगा जी, पर उगाच जीवाला घोर लावू नका बघा. बनू, तू श्री खंडेरायांना तुझ्या वचनातून मुक्त कर.